शुभेच्छा देऊन त्यांचं अभिनंदन करावं. एक वर्षभर तुरुंगात राहूनही जे खचले नाहीत, आदरणीय पवार साहेबांची प्रामाणिकता जपत पुन्हा कार्यरत झाले. आज खास या ठिकाणी ते नागपूरहून आलेले आहेत. त्यांचं सगळ्या अंबाजोगाईकरांनी टाळ्या वाजवून स्वागत करावं. अनिल बाबू देशमुख. आजच्या या प्रचार सभेला उपस्थित असलेले देशाचे नेते आदरणीय शरद पवार साहेब, त्याचबरोबर या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपल्या सर्वांचे उमेदवार माननीय बजरंगजी सोनवणे साहेब, पक्षाचे अध्यक्ष माननीय जयंतजी पाटील साहेब, मंचावर असलेले सर्व काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, रिपब्लिकन, बाकी सर्व मित्रपक्षाचे सर्व आमचे सहकारी आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी अतिशय महत्वाच्या अशा निवडणुकीची प्रचार सभा या ठिकाणी होत आहे. मी विदर्भातून आलोय. आमच्या विदर्भामध्ये पहिल्या टप्प्याचं मतदान झालं 19 एप्रिलला, दुसऱ्या टप्प्याचं मतदान झालं 26 एप्रिलला आणि या दोन्ही टप्प्याच्या मतदानामध्ये विदर्भामध्ये चमत्कार होणार आहे. प्रामुख्याने या ठिकाणी मी आपल्याला सांगतो, 10 जागा विदर्भामध्ये आहेत. त्या 10च्या 10 जागा विदर्भामध्ये निवडून येईल अशा प्रकारची विदर्भामध्ये परिस्थिती आहे. आणि तशाच प्रकारची परिस्थिती आपल्या या संपूर्ण भागामध्ये मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा चमत्कार त्या निमित्ताने या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं घडणार आहे सुद्धा अशा पद्धतीचं वातावरण आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. आज आपण गेल्या 2-2.5 वर्षापासून पाहता महाराष्ट्रामध्ये काय होत आहे. महाराष्ट्रामध्ये फक्त फोडाफोडीचं राजकारण त्या निमित्तानं चालू आहे. शिवसेना पक्षफोड, एका आमदाराला 50 कोटी रुपये देऊन 50 आमदार फोडले एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने. त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे अनेक नेते ईडी आणि सीबीआयच्या भीतीपायी त्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये सामील झाले. आज आपण पाहिलं कशा फोडाफोडीचं राजकारण महाराष्ट्राची जनता या उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. काय महाराष्ट्राच्या जनतेसमोर प्रश्न नाही? अरे महागाईचा प्रश्न आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, अशा अनेक प्रश्न असताना सुद्धा या प्रश्नाकडे या भारतीय जनता पार्टीचं 2 वर्षामध्ये काही लक्ष नाही. फक्त फोडाफोडीचं राजकारण चालू आहे. इथे मोठ्या प्रमाणात शेतकरी आहेत. आज शेतकरी किती अडचणीत आहे. या भागामध्ये ऊस होतो, कापूस होतो, सोयाबीन होते. कापसाच्या बाबतीत आपल्याला माहित आहे की कापसाच्या बाबतीत काय परिस्थिती आहे. तुम्ही आठवा 2-2.5 वर्षापूर्वी जेव्हा उद्धवजी ठाकरे आणि शरद पवार यांचं सरकार होतं त्यावेळेस या सरकारने 12,000, 12,500, 13,000, 13,500 रुपये क्विंटलचा कापसाला भाव दिला होता. यावर्षी काय कापसाला भाव मिळाला? 6,000, 6,500, 7,000. ही गोष्ट सुद्धा आपण समजून घेतली पाहिजे. यांनी कापड तयार करणाऱ्या कारखानदाराला स्वस्त दरामध्ये कापूस मिळाला पाहिजे म्हणून परदेशातनं कापसाच्या गाठी आयात केल्या. त्याच्यामुळे कापसाचे भाव पडले. आणि ज्या पद्धतीनं कापूस निर्यात करायला पाहिजे परदेशामध्ये तो निर्यात केला नाही, त्याच्यामुळे कापसाचे भाव पडले. त्याच्यामुळे आज आपल्याला कापसाला भाव मिळत नाही, सोयाबीनला भाव मिळत नाही. अशा प्रकारची संपूर्ण परिस्थिती आहे. याच भारतीय जनता पार्टीच्या अनेक नेत्यांनी, नरेंद्र मोदी साहेबांनी 7-8 वर्षापूर्वी सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू. आठवते का आपल्याला? शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू असं नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं होतं. त्यांचं भाषण ऐकायचं का तुम्हाला? काय बोलले होते नरेंद्र मोदी साहेब? लाव रे जरा व्हिडिओ लावतात नरेंद्र मोदी साहेबाचा. नरेंद्र मोदी साहेब बोलले होते की आम्ही शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू.
ऐकलं? उसके लिए भारतीय जनता पार्टी की काम कर रही की किसानों की म्हणजे शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं पाहिजे याच्यासाठी भारतीय जनता पार्टी काम करते आहे. अशा पद्धतीनं आपल्याला आश्वासन दिले. मी आपल्याला एकच सांगतो की या सरकारनं, भारतीय जनता पार्टीच्या सरकारने जे जे आश्वासन दिले, किती हे सर्व नेते, मोठे मोठे नेते किती खोटं बोलतात हे आपण आता पाहिलं. अशाच पद्धतीनं नरेंद्र मोदी साहेबांनी प्रत्येक परिवाराला, भारतातील प्रत्येक परिवाराला, महाराष्ट्रातील प्रत्येक परिवाराला घर देऊ, घरकुल देऊ, अशा पद्धतीनं सुद्धा आश्वासन नरेंद्र मोदी साहेबांनी दिलं होतं. काय बोलले ते ऐकायचं का तुम्हाला? लाव रे नरेंद्र मोदी साहेबांची क्लिपिंग दुसरी. मैंने मन में ठान के रखी है कि 2022 जब भारत की आजादी के 75 साल होंगे, अभी 4 साल बाकी है, 2022 जब भारत की आजादी के 75 साल होंगे, इस देश में एक भी परिवार ऐसा नहीं होगा जिसका अपना खुद का घर. मिळालं का? प्रत्येक ग्रामीण भागामध्ये प्रत्येकाला घरकुल भेटलं का? अरे ग्रामीण भागामध्ये लोक घर मागते, घरकुल मागते तर बिचारा सरपंचाचं डोकं खाते, कारण की घरकुलाचा कोटाच नाही. आणि हे म्हणते 2022 पर्यंत आम्ही प्रत्येक परिवाराला घर देऊ. अशा पद्धतीनं हे खोटं बोलण्याचं काम त्या निमित्तानं करतायत. आपल्याला माहित आहे की किती खोटं बोलतायत. एक भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते आहेत, सुब्रमण्यम स्वामीचं नाव ऐकलं का? भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत वरिष्ठ. त्या भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये बोलताना नरेंद्र मोदीच्या बाबतीत काय बोललाय ते स्वतः तुम्ही आपल्या कानाने ऐका. काय बोलले सुब्रमण्यम स्वामी साहेब? लाव रे तिसरा व्हिडिओ लाव जरा. ना उसको नहीं बनने के लिए मैंने तो पब्लिक में बोल दिया. क्यों? नालायक है, आज की परिस्थिति के लिए वो नालायक है. अब इसको नहीं रखना. इसने चाइना को हमारी जमीन दे दी और इसने कई लोगों के साथ दुर्व्यवहार की जो करना नहीं चाहिए, और मनमानी बहुत की उसने, तो इसीलिए मैं नालायक है. चाहते हैं 2024 में मोदी प्रधानमंत्री बने. ना उसको नहीं बनने के लिए मैंने तो पब्लिक में बोल दिया. क्यों? नालायक है, आज की परिस्थिति के लिए वो नालायक है. ऐकलं का? हे आम्ही विरोधी पक्षवाले बोलत नाही, स्वतः भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ खासदार, अर्थतज्ञ सुब्रमण्यम स्वामी साहेब बोलतायत. मी बोलायला मला सुद्धा लाज वाटते, पण त्या पद्धतीनं सुब्रमण्यम स्वामी साहेबांनी इथं सांगितलंय. आज शेतकऱ्यांच्या बाबतीत, जीएसटीच्या बाबतीत आपल्याला काय परिस्थिती आहे? आज आपल्याला माहिती आहे, आपण जर बाजारात गेला आणि सोन्या चांदीच्या दुकानात गेला आणि तिथे जर तुम्ही सांगितलं की मला हिरा खरेदी करायचा आहे, तर हिऱ्यावर जीएसटी आहे 3%, डायमंडवर 3% जीएसटी आहे. तुम्ही जर खताचा पोता खरेदी करायला गेला तर खताच्या पोतावर आहे 18% जीएसटी. तुम्ही जर मोटरसायकल खरेदी केला तर मोटरसायकलवर जीएसटी आहे 23%. आणि तुम्ही जर ट्रॅक्टर खरेदी करायला गेला तर ट्रॅक्टरवर जीएसटी आहे 28%. आज आपल्याला शेतकऱ्यांना काय पाहिजे? खताचं पोतं पाहिजे. ग्रामीण भागामध्ये मोटरसायकल चालते, शेतकऱ्यांना ट्रॅक्टर पाहिजे, त्याच्यावर जीएसटी इतक्या मोठ्या प्रमाणात आहे. आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हे सर्व पक्ष ओरडतोय की शेतकऱ्यांच्या वस्तूवर जीएसटी कमी करा, पण हे सरकार, भारतीय जनता पार्टीचं सरकार त्या निमित्तानं हे ऐकायला तयार नाही. अशा पद्धतीची परिस्थिती आहे. आता 4 दिवसापूर्वी रब्बी हंगामाच्या तोंडावर आता 4 दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टी खताच्या किमती वाढवल्या. 20% खताच्या किमती आता 4-5 दिवसापूर्वी वाढवल्या. आता आपल्याला अजून 20% महाग त्या निमित्तानं खत घ्यावं लागणार आहे. अशा पद्धतीने बंधू आणि भगिनींनो, विरोधी शेतकऱ्यांच्या विरोधी सरकार आहे. आदरणीय शरद पवार साहेब आपल्या भारताचे कृषी मंत्री होते, तर कशा पद्धतीने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचं काम, शेतकऱ्यांना कमी व्याजाच्या दरामध्ये कर्ज मिळालं पाहिजे त्यासाठी काम, असे अनेक कामं त्या निमित्तानं केले. पण मधल्या काळामध्ये नरेंद्र मोदी साहेब महाराष्ट्रात आले होते
आणि शरद पवार साहेबांच्यावर टीका करताना त्यांनी सांगितलं होतं की शरद पवार साहेब तुम्ही 10 वर्षामध्ये कृषी मंत्री म्हणून काय केलं, अशा पद्धतीचा प्रश्न त्यांनी विचारला होता. मी आपल्या माहितीसाठी सांगतो, याच नरेंद्र मोदी साहेबांनी काही वर्षापूर्वी एका वरिष्ठ पत्रकाराला इंटरव्ह्यू देताना त्यांनी जेव्हा माननीय शरद पवार साहेबांच्या बद्दल कृषी मंत्री शरद पवार साहेबांनी काय काम केलं, हा जेव्हा त्या वरिष्ठ पत्रकारांनी नरेंद्र मोदी साहेबांना प्रश्न विचारला, तर त्यावेळेस नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या उत्तरामध्ये सांगितलं होतं की शरद पवारांचे प्रत्येक पाऊल हे शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासाच्या दिशेनेच आहे. त्याच्यानंतर 2 वाक्य मी परत वाचून दाखवतो. आणि त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की शेतमालाच्या किमान आधारभूत किमतीमध्ये वाढ करून देण्यासाठी कृषी मंत्री या नात्याने केंद्रीय मंत्रिमंडळात शरद पवार यांनी जो संघर्ष केला त्याची मला पूर्ण कल्पना आहे. त्यांच्या या सातत्याचा आग्रह आणि दबावामुळेच शेतकऱ्यांना त्यांच्या कापसाला, धानाला, ऊसाला, सोयाबीनला त्यानिमित्तानं भाव मिळू शकले. आणि हे सत्य कोणी नाकारू शकत नाही. आणि त्याच्यामुळे शरद पवार साहेब हे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचे मसीहा आहेत अशा पद्धतीनं नरेंद्र मोदी साहेबांनी म्हटलं होतं. पण आता लोकसभेच्या निवडणुका आल्या तर कशा पद्धतीनं आपल्या शरद पवार साहेबांना टीका करता येतील, या दृष्टीनं सर्व हे भारतीय जनता पार्टीचा प्रयत्न चालू आहे, हे लक्षात ठेवावं. इथे ईडीची गोष्ट करण्यात आली. मी महाराष्ट्राचा गृहमंत्री आदरणीय शरद पवार साहेबांच्या आशीर्वादाने होतो. त्यावेळेस मुंबईमध्ये मुकेश अंबानीच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला. आम्ही त्याची चौकशी चालू केली. चौकशी चालू केल्यानंतर स्कॉर्पिओ गाडीच्या मालकाची 8 दिवसामध्ये हत्या झाली, त्याचा खून झाला. आणि हे सर्व चालू केल्यानंतर आमच्या लक्षात आलं, चौकशी केल्यानंतर 8-10 दिवसामध्ये की या दोन्ही प्रकरणामध्ये मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग, या दोन्ही प्रकरणामध्ये ते आणि त्यांचे 4-5 एपीआय पीआय ह्या सर्वांचा संबंध त्याच्यामध्ये होता. यांनीच या दोन्ही गोष्टी करायला लागल्या. आणि त्याच्यामुळे गृहमंत्री म्हणून मी त्या परमवीर सिंगला एका खालच्या पदावर त्याची लगेच बदली केली, त्याला सस्पेंड केला. आणि त्याला सस्पेंड केल्यानंतर एक भारतीय जनता पार्टीचा नेता देवेंद्र फडणवीस यांनी त्या परमवीरला पकडलं. अरे परमवीर, अनिल देशमुख ने तुमको सस्पेंड किया, तुम बदला लो, हम तुम्हारे पीछे में है. त्या परमवीर सिंगला देवेंद्र फडणवीस माझ्यावर 100 कोटीचा आरोप करायला लावला. माझ्या मागे ईडी लावली, माझ्या मागे सीबीआय लावली, मला अटक केली. अटक केल्यानंतर 4-5 महिने चौकशी झाली. चौकशी झाल्यानंतर केस गेली हायकोर्टात. आणि हायकोर्टात केस गेल्यानंतर त्या ठिकाणी हायकोर्टाने तारीख पे तारीख त्याच्या 4-5 महिने गेले. आणि अशा पद्धतीने जेव्हा हायकोर्टाने निकाल दिला, न्यायमूर्ती चांदीवाल साहेबांनी सांगितलं की अनिल देशमुखांचे जे आरोप झाले त्याच्यामध्ये कोणतंही तथ्य नाही. हायकोर्टाने अजून सांगितलं की परमवीर सिंग यांनी जे आरोप केले त्याचे कोणतेही पुरावे नाही. आणि अनिल देशमुख आरोप केले हे फक्त ऐकीव माहितीच्या आधार, म्हणजे हवेमध्ये अनिल देशमुखावर आरोप केले. अशा पद्धतीने हायकोर्टाने माझ्या बाजूने निकाल दिला. ईडी सुप्रीम कोर्टात गेली. सुप्रीम कोर्टाने सुद्धा तो निकाल कायम ठेवला. त्याच्यानंतर 14 महिन्यानंतर मी जेलच्या बाहेर राहिलो. 14 महिने त्यानिमित्ताने एका खोट्या आरोपामध्ये अनिल देशमुखाला अटक करण्यात आली होती. आणि आपल्याला एक गोष्ट अजून सांगतो, 3 वर्षापूर्वी जेव्हा माझ्यावर हा आरोप झाला, ईडी लागली, त्यावेळेस हा देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याकडे समझोता करण्यासाठी एक माणूस पाठवला. माझ्यावर स्वतः फोनवर बोलला आणि म्हणाला, अनिल देशमुख साहेब तुम्ही आमच्याबरोबर एक ऍफिडेव्हिट पाठवताय, ऍफिडेव्हिट करून द्या. आणि ऍफिडेव्हिट करून जर दिला, तुमच्यावर ईडी नाही, सीबीआय नाही. त्यावेळेस मी देवेंद्र फडणवीसला 3 वर्षापूर्वी सांगितलं होतं कि अनिल देशमुख आपके साथ जिंदगी भर समझौता करेगा नहीं, जिंदगी भर जेल में रहेगा, लेकिन आपके साथ कभी समझौता करा नहीं. अशा पद्धतीनं मला त्या निमित्तानं ऍफिडेव्हिट करण्याचा आग्रह केला होता. आणि त्या ऍफिडेव्हिटमध्ये काय होतं, त्याच्यामध्ये उद्धवजी ठाकरेवर आरोप करा, पवार साहेबांवर आरोप करा, अजून बाकी लोकांवर आरोप करा, यांना अडचणीत आणा, अशा पद्धतीचं ऍफिडेव्हिट मला करायला लावलं होतं. अशा पद्धतीनं ईडी सीबीआयचा धाक दाखवून त्या निमित्तानं आपण संपूर्ण भारतामध्ये कशा पद्धतीनं मुख्यमंत्र्यांना सुद्धा अटक करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आपण पाहताय. हे जे आमच्यातले जे गेले ना, हे सर्व ईडीच्या धाकानेच गेले. जायच्यात मला सांगून गेले की अनिल बाबू तुम्हारी जैसी तकलीफ हमको नहीं सहन करना, करके हम जा रहे. अशा पद्धतीनं बंधू आणि भगिनींनो संपूर्ण देशाचं वातावरण आहे. पण एक अतिशय चांगलं आहे की या निवडणुकीमध्ये आपल्या या महाविकास आघाडी, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि मित्र पक्षाच्या माध्यमातून एक बजरंगी सोनवणे सारखा अतिशय चांगला उमेदवार
ज्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जिल्हा परिषदमध्ये अतिशय चांगलं काम अनेक वर्षापासून केलं, ते आपले उमेदवार धराडीचे कार्यकर्ते आहे. त्याच्यामुळे त्यांना आशीर्वाद देऊन आपण सर्वांनी निवडून द्यावं अशा प्रकारची आपल्या सर्वांना विनंती करतो. आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपतो. धन्यवाद. ज्यांना आपण 13 तारखेला मत देण्यासाठी अतिशय आतुर आहात, ते आपल्या सगळ्यांचे बाप्पा या ठिकाणी विचार मांडणार आहेत. पण त्यापूर्वी